रांजण गावाला गावाला महागणपती नांदला। पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला। रांजण गावाला गावाला महागणपती जागला। पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला। त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला टोपे। त्रिपुरासुर ऐसा टोपे शिवशंकराला टोके। त्रिपुरासुर ऐसा कोपे शिवशंकराला कोपे। भक्ताला भक्ताला देव केव्हाचा जागला। रांजण गावाला गावाला हा गणपती जागला। नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मी आलो आहे जालना शहरातील गैबीनाथ महाराज मठ या जवळ असलेला जय सीताराम गणेश मंडळ येथे आणि जालना शहरातील जुनं ठिकाण असलेलं कादराबाद जवळ असलेलं गैबीनाथ महाराज मठ आणि त्या मठाजवळ असलेला हा गणेश मंडळ जय सीताराम ग्रुप गणेश मंडळ आहे। या मंडळाचं विशेषण म्हणजे की आपण ही जी मूर्ती बघणार आहोत ही साधारण 4 ते 5 फुटाची मूर्ती आहे। ही संपूर्ण काळ्या मातीची मूर्ती आहे। ही प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही, ही शाडू मातीची नाही, ही काळ्या मातीची मूर्ती आहे। या मूर्तीला बऱ्हाणपूर्ण आणण्यासाठी साधारण 28 तास लागलेत। 28 तासाचा प्रवास या मूर्तीने केला आणि या कोष्टी गल्लीपर्यंत ही मूर्ती आलेली आहे। जालना शहरामध्ये पहिल्यांदा अशी ही संपूर्ण मातीची मूर्ती मी स्वतः बघत आहे। अतिशय सुंदर आणि छान अशी ही मूर्ती आहे। काळी माती म्हणजे ही ठिसूळ माती असते, पण या ठिसूळ मातीमध्ये हा गजराज उभा राहणं, त्यावर गणपती असणं, गजराजची सोड दाखवणं हे इतकं पाहिजे तितकं सोपं नाही आहे। काळ्या मातीची आपण कधी खेळणी स्वतः करून बघा, बैल करून बघा, भावली करून बघा। बैल जास्तीत जास्त 4 घंट्याच्या वर टिकणार नाही, छोटा बैल। ही तर साधारण 5 फुटाची मूर्ती आहे। नक्कीच कारागिराचं या शर्माचं लागण तितकं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि त्यापेक्षा जास्त कौतुक करावं या मंडळाचं तेवढं थोडं आहे। 28 तासाचा प्रवास करून बऱ्हाणपूरहून ही काळ्या मातीची मूर्ती या जालना शहरामध्ये आलेली आहे। मित्रांनो, हे आहे जय सीताराम ग्रुप कादराबाद कोष्टी गल्लीचा राजा गणेश मित्र मंडळ। स्वामी गैबीनाथ महाराज मठ या मठाजवळ बसलेला हा कोष्टी गल्लीचा राजा गणेश मित्र मंडळ। मित्रांनो, जालना शहरामध्ये कमी वेळामध्ये प्रसिद्ध झालेली ही गणेशाची मूर्ती आहे। संपूर्ण काळ्या मातीपासून, शेतामध्ये जी काळी माती असते त्या काळ्या मातीपासून बनवलेली ही श्री गणेशाची मूर्ती आहे। गणेशाची मूर्ती तर आहेच, पुन्हा या मंडळाने जे धर्माविषयी संस्कृतीविषयी स्लोगन लावलेले आहे ते सुद्धा वाखाणण्याजोगे आहे, जेणेकरून समाज जागृती होईल, धर्म जागृती होईल, संस्कृतीची जागृती होईल। कब तक बचाने आएंगे भगवान श्री राम और श्री शिवाजी महाराज, हर हिंदू को उठानी होगी जिम्मेदारी। एक है तो सेफ है असा हा संदेश सुद्धा या गणेश मंडळाने दिलेला आहे। भावुक नहीं जिद्दी बनो, वक्त करवट ले रहा है, क्षत्रिय ब्राह्मण वैश्य दलित नहीं सिर्फ हिंदू बनो। अतिशय चांगल्या पद्धतीने या मंडळाने हे सादरीकरण केलेलं आहे। साधारण रात्रीचे 10:30 वाजलेले आहे आणि ही गर्दी चालूच आहे। मित्रांनो, या मंडळाची अतिशय मेहनत आणि जिद्द आहे। अतिशय सुंदर पद्धतीने ही मूर्तीचं आगमन यांनी केलेलं आहे। मित्रांनो, साधारण 10 ते 11 फूट असलेला हा श्री गणेश आहे। अतिशय सुंदर पद्धतीने छोटेखानी बसलेला हा गणेश आहे। मंडळाचे सदस्य आपण या इथे बघत आहोत।
मंडळाने दाखवलेले स्लोगन, माहिती, ऐतिहासिक माहिती, सामाजिक माहिती आणि सद्यस्थितीवर घडत असलेल्या घटना हे मंडळ आपल्याला दाखवत आहे. आपण बघत आहोत गणेशाची मूर्ती, संपूर्ण काळ्या मातीमध्ये बनलेली ही गणेशाची मूर्ती आहे. साधारण 10 ते 11 फुटापर्यंत असलेला हा गणेशा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्रीकृष्ण भगवानच्या रूपामध्ये बसलेला हा श्री गणेशा. अतिशय चांगला प्रयत्न या मंडळाने केलेला आहे काळ्या मातीमध्ये, कारण की काळ्या मातीमध्ये या मूर्तीचं अतिशय चांगल्या पद्धतीने विसर्जन होऊ शकतं आणि स्थानिक कलाकारांना याच्यामुळं वाव मिळू शकतो. मला तर खरंच कमाल वाटते की या काळ्या मातीमध्ये ही सोंड, हे दात टिकले कसे, गणपती बाप्पा बसले कसे. कलाकाराचं करावं तितकं कौतुक आहे. कोष्टी गल्लीचा राजा गणेश मंडळ आपण बघत आहोत. जय सियाराम. माझं नाव मनोज धानुरे, कोष्टी गल्ली कादराबादचा राजा, सॉरी भैया चुकलं थोडं, कोष्टी गल्लीचा राजा, जय सीताराम ग्रुप गणेश मंडळ. मी मनोज धानुरे. आज आम्ही जालन्यात प्रथमच, या अगोदर झालं असेल कदाचित असं माहीत नाही, परंतु प्रथमच आम्ही शाडू मातीची नाही, शेतातल्या काळ्या मातीची मूर्ती आम्ही स्थापित केलेली आहे, जी अतिशय एकदम पर्यावरणपूरक आहे. आणि ही मूर्ती आम्हाला बऱ्हाणपूरहूनही पुढे नेपानगर आहे, तिथून आणण्यासाठी तब्बल 28 तास लागले. शुद्ध मातीपासून बनलेली मूर्ती आहे आणि तिचे समजा 28 तास आम्हाला लागले. रस्त्यात पाऊस लागला, मुलं भिजले, थोडी मूर्ती आमची भिजत होती आणि माती असल्यामुळं ती विरघळायचं एक शक्यता सुरू झाली होती तिची. परंतु इथं आणल्यानंतर जे मंडळाचा उपाध्यक्ष आहे किशोर पुंड म्हणून आणि आमचा मंडळाचा सदस्य पवन कडू यांनी मिळून ही मूर्ती एकदम अशी सुशोभित केली, एकदम पद्धतशीर जशी आहे तशी. कुठेही तिला असं थोडाही असं डॅमेजपणा येऊन दिला नाही. आणि आत्ताचं वर्तमानानुसार जी काळाची गरज आहे, सीन हे सर्वत्र होतात, मनोरंजन आहे, त्यातून करमणूक आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे. आम्ही जालनेकरांसाठी एक विशेष म्हणजे सध्याला वर्तमानात हिंदू जनजागृती गरजेची आहे, त्यामुळे आम्ही आमच्या मंडळाला संपूर्ण वेळ देऊन, सगळे इथले मुलं रोज सकाळी कामाला जातात, सर्व हातावरचे आहेत, असं काही विशेष कोणी असं खूप श्रीमंत नाही, परंतु सर्वांनी वेळ काढून हे इथे एक डेकोरेशन इतकं छान केलं आणि हिंदू जागृत व्हावा म्हणून आम्ही एक खूप छान असं इथे कोर्स निर्माण केले, एक बॅनर लावलेत छोटेखानी, की जेणेकरून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जोही आमच्या मंडळाला भेट देईल तो नक्की इथून काहीतरी शिदोरी घेऊनच जाईल आणि हिंदू नक्कीच जागृत होईल असा पूर्ण विश्वास आहे. मी जालन्यातील सर्व जनतेला विनंती करतो, हिंदू बांधवांना, भगिनींना विनंती करतो की नक्की कादराबादमधील जय सीताराम ग्रुप कोष्टी गल्लीचा राजा मित्रमंडळाला अवश्य भेट द्या, जेणेकरून तुम्ही आम्हाला भेट द्याल, तुम्ही आम्हाला आमची स्तुती कराल, जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आणि येणाऱ्या वर्षी आम्ही अधिक काहीतरी करू शकू हिंदू धर्मासाठी, ही मी आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की एकदा अवश्य भेट द्या जय सीताराम ग्रुपला. जय सियाराम. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंगल मूर्ती मोरया. हे शान कोणाचे? कोष्टी गल्लीच्या राजाचे. हे शान कोणाचे? कोष्टी गल्लीच्या राजाचे.
ही शान कोणाची मोरिया रे बाप्पा मोरिया रे 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती